पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार हो पाहुणं, राम राम. स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या गरमागरमान तर्रीदार कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. मंडळी, सध्या आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्रातले पदार्थ, आणि तुम्ही जेवढं पश्चिम महाराष्ट्रात जाल तेवढं तुम्हाला नाविन्य मिळेल वेगवेगळ्या पदार्थांमध्ये. त्याच्यामुळे आज फार वाट मी तुम्हाला पाहायला लावणार नाहीये. ताबडतोब सुरुवात करूया आजच्या भागाला आणि नॉनव्हेज थाळीवरती ताव मारूया. आपण त्याआधी स्वागत करूया आपल्या मधुराजींचं. नमस्कार. वा वा वा, किती छान. कशा आहात तुम्ही? खूप अच्छा. आज आपल्याला पश्चिम महाराष्ट्र स्पेशल थाळी करायची, तीही नॉनव्हेज. ठरलंय ना सगळं? अगदी. सातारकडची मी आहे, त्यामुळे सातारचं खरडा चिकन आपण बनवतो, खूप प्रसिद्ध आहे तिथलं. आणि सोलापूरचा आपण संदर्भ घेऊन सोलापूरचं स्ट्रीट फूड आज बघतोय, तर मटन सीख कबाब. खरडा चिकन कडे लगेच वळूया, पाहूया हा पदार्थ. पाहुणं, खरडा चिकन बघायचं हो, तेच तर्रार. सांगा की हो साहित्य काय? बारीक चिरलेला कांदा, चिकन, कोथिंबीर भरपूर हवी. खरडा चिकन आहे. लसूणही भरपूर, मिरची पण भरपूर, सुकं किसलेलं खोबरं, आलं लसूण पेस्ट, थोडासा गरम मसाला, जिरं, मीठ आणि हळद. चला आता आपण खरडा चिकन साठीची कृती करूया. चिकन शिजवून घेऊयात सगळ्यात आधी, ज्याला अळणी चिकन असंही म्हटलं जातं. अळणी चिकन म्हणजे कुठलंही मटण किंवा चिकन केलं ना की त्यात एक अळणी रस्सा बनवला जातो. तर यामध्ये कांदा आपण आतापर्यंत वेगवेगळे भाग बघत आलो, तर गव्हाचा सढळ वापर कोल्हापुरात बघायला मिळतो किंवा पश्चिम महाराष्ट्र. आणि कणीचा वापर आहे ना प्रत्येक भागात दिसतो महाराष्ट्रात. जसं इथे ठोंबरा बनवतात कोल्हापुरात, कण्हेरी म्हणून एक प्रकार कोकणात बनवला जातो, लवट हा प्रकार आहे तो विदर्भात होतो. त्यामध्ये चुरीच वापरली जाते, कणीच वापरली जाते, आणि ते वापरून तो पदार्थ बनतो. वा मधुराजी, थँक्यू सो मच या सगळ्या उपयुक्त माहितीबद्दल. कांदा परतत आला की यामध्ये द्या, किती लागणार सांगा. पुरे होईल. आणि हळद हवं. मला इतकं छान वाटतं ना, मला मदत मिळते. ती बरं पुरे. आणि यामध्ये आता चिकन. कोल्हापुरी तेच तर्रार पदार्थ आहे हो, खरडा चिकन. त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं, कारण चिकनमध्ये पण अंगचं पाणी असतं. आपल्याला खूप असा रस्सा नाही करायचा. चवीपुरतं मीठ. आणि आता झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटं छान शिजवून घेऊया. आणि तोवर आपण मसाला करूया. खरडा मसाला. खरडा मसाला, त्याचं काय वाटण करायचंय का? हो. मग मिक्सरचं भांडं लागेल? नाही, आधी हे परतून घ्यायचं मसाला. परतून घ्यायचं. मग आपण एक काम करूया ना, याला इकडे शिफ्ट करूया, कारण वेळ आपण कधीही वाया घालवत नाही. ओके, इथे काय लागणार आहे? पॅन घ्या, थोडंसं तेल. ओके. पदार्थ तोच आहे हा, खरडा चिकन. लागणारं चिकन जे आहे ते मी वाफवायला ठेवलंय. इकडे आता खरड्याची तयारी करतो. यामध्ये लसूण घालायचं. तेल तापलंच नाही, काही हरकत नाही. आणि मिरची तेलावर भाजून घेतली किंवा परतून घेतली तर ती बाधत नाही, पचायला हलकी जाते. अच्छा, म्हणून ती भाजली जाते. अच्छा. यामध्ये सुकं खोबरं घालूया. हेही भाजायचं. अजून काय घालायचं याच्यात? खोबऱ्याचा फार असा रंग नाही बदलून घ्यायचा. आता गॅस बंद करूयात आणि यामध्ये कोथिंबीर घालून याचं हिरवं वाटण तयार करून घ्यायचं. घालू कोथिंबीर? हो. म्हणजे हे तसं फार शिजलेलं किंवा फार परतवलेलं नाही. पुरे. चला, खरडा चिकन आपण करतो आहोत. त्यासाठी लागणारे जे चिकन आहे ते छान वाफवत ठेवलेलं आहे. आता हे जे आहे कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण हे करून घेऊया मिक्सरला बारीक, आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. खरडा चिकनसाठी लागणारे 2 महत्त्वाचे टप्पे आम्ही पूर्ण केले. एक, खरडा तयार केला कोथिंबीर आणि मिरचीचा. दुसरं, चिकन शिजवून घ्यायचं. आता काय करूया? तेल घालूया. बरं, ठीक आहे. किती घालायचं तेल? बस. आता पुढे जाण्याआधी एक मेसेज मला आलेला आहे.
एका गृहिणीचा, आणि ती गृहिणी आहे पुण्याची. कर्वेनगरला त्या राहतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बटाटा आपण घरामध्ये ठेवतो, तो 2-4 दिवस नाही वापरला तर त्याला मोड येतात, मग तो मऊ पडतो आणि मग तो वापरात येत नाही. तो खराब होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे? एक जनरली मी बघितलं की कांदा आणि बटाटा आपण एकत्र स्टोअर करतो, तर कांदा आणि बटाटा सख्खे शेजारी नाही होऊ शकत. बर. त्याचं कारण असं आहे की कांद्यामध्ये इथिलीन नावाचा एक गॅस रिलीज होत असतो. अच्छा. तो गॅस रिलीज होतो आणि जर त्याच्या शेजारी बटाटा ठेवला असेल तर त्याला ते मोड यायची प्रक्रिया खूप स्पीडअप होते, फास्ट होते. त्यामुळे हे स्टोअर करताना वेगळं वेगळं स्टोअर करायचं आणि बटाटा थोडासा कांद्यापासून लांब आणि थंड ठिकाणी स्टोअर करायचं. मग त्याला मोड यायची प्रोसेस थोडी आपल्याला डिले करता येते. धन्यवाद मधुराजी. तेल गरम झालेलं आहे. आता थोडंसं जिरं घालूया आणि हा जो खरडा आपण बनवून घेतला हा खरडा मी मदत करतो. हा हो. बघा, खरडा आपण परतून घेऊया 1-2 ते 3 मिनिट. खूप शिजवायची गरज नाही आहे कारण आपण हे सगळं भाजून घेतलं. खूप जर शिजवलं तर त्याचा हा जो मस्त रंग आहे ना, हा रंग निघून जाईल. आता काय? थोडासा गरम मसाला, अगदी थोडा, रंग नाही बदलला पाहिजे त्याचा, आणि मीठ चवीपुरतं. चिकन शिजवताना पण आपण मीठ घातलंय त्यामुळे यामध्ये बेताने घाला आणि झालं. आता यामध्ये हे शिजवलेलं चिकन आपण घालूया. वा. काय आता? तर याचा रस नाही घालायचा, फक्त हे शिजवलेलं चिकन घालायचं. कारण हे खरडा चिकन आहे, हे सुक्कच असतं. आणि हे यामध्ये कोट करून घेऊया. जरा त्याचा वापर करू का? सुंदर. आणि यावर आता झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनिटं छान शिजवूयात, म्हणजे ती खरड्याची चव चिकनमध्ये मुरेल. खूपच छान. 7 ते 8 मिनिटं आम्ही वाफ काढून घेतो. तुम्ही पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण खरडा चिकन बनवण्याची कृती पाहूया. प्रथम कढईत साधारण अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा लालसर झाला की त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद आणि चिकन घालावं. त्यात थोडंसं पाणी घालून चवीनुसार मीठ घालावं आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं चिकन शिजू द्यावं. पॅनमध्ये थोडंसं तेल घालून साधारण 1 मोठा चमचा चिरलेला लसूण आणि 2 चमचे चिरलेली मिरची तेलात परतून घ्यावेत. त्यात अर्धी वाटी सुकं खोबरं घालून साधारण भाजून झालं की त्यात भरपूर चिरलेली कोथिंबीर घालावी. आता हे मिश्रण मिक्सरला एकत्रित वाटून त्याची पेस्ट करावी. प्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात 1 चमचा जिरे घालावेत. जिरे तडतडले की 4 मोठे चमचे खरड्याचं हिरवं वाटण घालून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यावं. मग त्यात अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालावं. आता त्यात शिजवलेल्या चिकनचे तुकडे घालून परतावेत आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं खरडा चिकन वाफवून घ्यावं. तेज तर्रार खरडा चिकन खाण्यासाठी तयार आहे. खरडा चिकन आपल्या हातात आहे आणि ते तयार आहे. अस्सल कोल्हापुरी आहे, पश्चिम महाराष्ट्रातला पदार्थ आहे, हो की नाही? आणि दुसरा काय? आता हे सोलापूरचं पॉप्युलर स्ट्रीट फूड आहे. यावर पण आपल्याला ना थोडासा मुघलाई इम्पॅक्ट दिसतो. अच्छा. मटन शीख कबाब बनवतोय आपण. चला, मटन शीख कबाबसाठी लागणारं साहित्य सांगा. खिमा, मटनचा खिमा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसन, अगदी चिमूटभर जायफळ, मिरचीचा ठेचा, धनेपूड, आलं लसूण पेस्ट, लिंबाचा रस, गरम मसाला, मीठ आणि लाल तिखट. वा, सोलापूरच्या स्ट्रीट वरती हे मिळतं का? हो, कबाब्स. पण कबाब करताना ती एक काडी घेऊन त्याला ते लावतात, स्टिक्सवर लावतात आणि ते कोळशावर ऍक्च्युली भाजून घेतात. पण आता ती घरामध्ये सोय नाही, त्यामुळे आपण तव्यामध्ये ते करणार आहोत. खूपच छान. आणि नंतर मग कोळशाचं जर त्याला आपण धुरी दिली तर तो स्वाद पण त्यामध्ये उतरतो. ठीक आहे. कृती काय करायची? जेव्हा आपण कबाब बनवतो तेव्हा तो एकसंध राहायला पाहिजे. त्यासाठी हे ना मिक्सरमध्ये हलकसं फिरवून घेणार आहोत. पाणी वगैरे काही घालायचं? काहीच.
खरंच खिमा करून टाकलात त्याचा तुम्ही, खिम्याचा खिमा. वा. आता हे छान असं एकसंध झालेलं आहे. आता पुढची प्रोसेस करूयात. ओके. चमचा हो, चमचा देतो की. बाइंडिंग येण्यासाठी एक बेसन. थोडंसं बेसन, 2 चमचे बेसन, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरचीचा ठेचा घालायचा, थोडीशी धनेपूड, अगदी चिमूटभर जायफळ. हो, जायफळ. म्हणजे मटण शिजायला मदत होते त्यामुळे एकतर अच्छा. स्वादही येतो आणि शिस्तही छान. तर बऱ्याचदा ना मटण शिजायला खूप वेळ जातो. तर बिर्याणीमध्ये किंवा असं खिमा वगैरे जेव्हा बनवतात तेव्हा ना त्यामध्ये पपई, कच्ची पपई असते, ती मिक्सरमध्ये फिरवून त्याचं थोडीशी पेस्ट टाकतात. ते ॲज अ मीट टेंडरायझर म्हणून वापरतात आणि ते पटकन शिजतं कुठलंही अच्छा. मीठ. आणि साधारण दोन्हीचं टेक्स्चर एकच आहे, एकच कच्च्या आहे. पपईचं आणि. बरोबर, म्हणजे बिर्याणीमध्ये पण ते वापरलं जातं. हो, ग्रेट. हे मला पहिल्यांदाच कळतंय. गरम मसाला, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ मीठ, मस्त. आणि लिंबू. सीख कबाब सिक आणि आता मिक्स करायचं. मिक्स करायचं. चला, खरडा चिकन आपण केलं. तुमच्यासाठी एक महत्त्वाची टिप सुद्धा मधुराजींनी दिली. आता आपण करतोय मटन सीख कबाब. सोलापुरी स्ट्रीट फूड हे आहे, तिथे छान तुम्हाला अनेक ठिकाणी खायला मिळेल. ऑलमोस्ट झालंय. हो. आता काय? आता कबाब बनवायचे. तर त्याला ते सीख म्हणजे स्टिक्स लागतात. स्टिक्स नसतील तर काय करायचं ते आपण बघूयात. तर एखादा चमचा घेऊ शकतो. हो, हा चालेल. हो. आणि याला हे असं लावून घेऊ शकतो. अच्छा. आणि आता आपल्याकडे भट्टी नाही आहे, त्यामुळे आपण हे तव्यामध्ये करूयात. तर तव्यामध्ये तेल घालूया. चमचा ठेवायचा डायरेक्ट? नाही, हे काढून तव्यामध्ये सोडायचं. अच्छा. तव्यात तेल घालू? हो. किती लागणार आहे बघा. बस. सो आपले आजचे सीख नाही तर चमचा कबाब झालेले. स्पून कबाब. नाही, पण मला काय वाटतं की ह्यालाच आपण गृहिणीची हुशारी जी म्हणतो ना, ती अशीच असते की जे नाहीये ते आहे त्यात कसं अवेलेबल करायचं आणि पदार्थ कसा पूर्ण करायचा. आता आमच्याकडे त्या स्टिक्स नव्हत्या, ठीक आहे, हरकत नाही, आम्ही चमच्यावर केले. कबाब खाण्याशी मतलब आहे तुम्हाला, काय वाटतं? अगदी बरोबर. मग एक आपण केलं खरडा चिकन, एक आपण करतोय मटन सीख कबाब. आता तिसरा पदार्थ काय? पश्चिम महाराष्ट्र आहे तर कोल्हापूरचा एखादा तरी पदार्थ झाला पाहिजे. अगदी फटाफट बनणारा कोल्हापूरचा पदार्थ आहे, स्ट्रीट फूडच आहे. अंडा खांडोळी करूयात आपण. म्हणजे या 2 पदार्थानंतर अजून अंडा खांडोळी शिल्लक आहे बरं का. नीट करतो ना मी एकदम. वा. मटन सीख कबाब हे आम्ही छान शालो फ्राय करून घेतो, नंतर ते असे गार्निश करून तुमच्या समोर प्लेटमध्ये आणतो. पण तोवर तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मटण सीख कबाब. प्रथम साधारण 7 चमचे मटणाचा खिमा एकसंग राहण्यासाठी मिक्सरला वाटून घ्यावा. हा खिमा बाउलमध्ये काढून त्यात बाइंडिंगसाठी 2 मोठे चमचे बेसन घालावं. मग त्यात 3 चमचे बारीक चिरलेला कांदा, 3 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा मिरचीचा ठेचा, 2 चमचे धनी पावडर, चिमूटभर जायफळ पावडर, साधारण 2 छोटे चमचे गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट पावडर, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून त्यावर अर्ध्या लिंबाचा रस घालावा. हे सगळं एकत्रित मिसळून एकजीव करून घ्यावं. आता चमच्याच्या मागील बाजूवर हे कबाबाचं मिश्रण लंब गोलाकारात दाबून कबाब तयार करावेत. त्यानंतर पॅनमध्ये गरम तेलावर हे कबाब चमच्यातून मोकळे करून शॅलो फ्राय करून घ्यावेत. सोलापुरी मटन सीख कबाब खाण्यासाठी तयार आहेत. आता आपण तिसरा पदार्थ बघूया. हा कोणता आहे? अंडा खांडोळी. चला, लागणारं साहित्य बघूया. ब्रेडचे स्लाइसेस आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर, अंड, बारीक चिरलेला कांदा, मीठ, चाट मसाला आणि लाल तिखट. खूप छान. काय करूया कृती? आता तवा गरम करून घेऊया.
यामध्ये तेल घालूयात आणि तेल गरम करून घ्यायचं. किती लागणार आहे? बस. म्हणजे तुम्ही थोडंसं हे ऐकायला तुम्हाला वेगळंच वाटेल. पश्चिम महाराष्ट्र म्हटल्यानंतर लोक नॉनव्हेजचं कौतुक करतात, अख्खा मसूरचं करतात, सगळ्या गोष्टींचं करतात. पण मला पश्चिम महाराष्ट्रातले कांदा पोहे विशेष आवडतात. तिथे ना ते मोठे एकतर शेंगदाणे मोठे असतात, त्याच्यानंतर कढीपत्ता सढळ हाताने घालतात आणि मला ना असं वाटतं तिकडचे जाड पोहे सुद्धा जरा वेगळे आहेत. त्याच्यामुळे ते ना फव फव करून गरम बस स्टँड समोर गरम फव हो असं म्हणून ते स्टीलच्या थाळीमध्ये देतात आणि ते इतके छान लागतात कांदे पोहे. मी अनेकदा कोल्हापूरला पोहोचल्यानंतर पहाटे 5 वाजता कांदे पोहे खाल्ले. बापरे, एवढ्या लवकर? बस स्टँडच्या समोर मिळतात ना ते. कांदा फव असं म्हणून ते देतात गरम गरम आणि ते इतके टेस्टी लागतात. त्याच्यामुळे कधी जर कोल्हापूरला गेलात तर तांबडा पांढरा खाच, पण बस स्टँड समोरचे कांदा फव खा. लई मस्त आहे हो. तेल गरम झालंय की नाही? काय घालायचं आता? आता यामध्ये डायरेक्ट अंडा आपण फोडतोय. अच्छा, पसरू का? नाही, तसंच ठेवायचं. तसंच ठेवायचं. यावर लाल तिखट, चाट मसाला, थोडंसं मीठ आणि कोथिंबीर. आणि हे हलकंसं शिजत आलं ना की यावर ब्रेडचा स्लाइस ठेवायचा. अरे वा. आणि हा हलकासा याला स्टिक प्रेस करायचा. हां. आता हे उलटवून घ्यायचं. आता उलटवून हा ब्रेड पण आहे ना छान असा खरपूस भाजून घ्यायचा. अच्छा, तेलावरती. हो. आता आपण ब्रेड जरा कुरकुरीत व्हायची वाट बघूया आणि मग ह्याची प्रॉपर खांडोळी करून घेऊया, हो की नाही? ब्रेड छान खरपूस झालेला आहे. आता काय करूया? आता हे काढूया डिशमध्ये. एक सुरी लागते. हो, घ्या. कुरकुरीत झालाय ब्रेड. हो. मस्त आवाज येतोय कुरकुरीत. हे असे याचे तुकडे केले जातात. आणि यावर कांदा आणि यावर थोडासा टोमॅटो सॉसही घालतात सर्व करताना. ही खांडोळी झालं? बनवून तयार. ही हा चाट मसाला आहे ना? हो, चाट. थोडासा वरून घालूया कारण मला खूप आवडतो. अप्रतिम ब्रेकफास्ट मेनू म्हणून अप्रतिम पदार्थ आहे अंड्याची खांडोळी. अगदी 5 मिनिटात तयार होतो. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. अंडा खांडोळी. तवा गरम करून घ्यावा. त्यावर तेल गरम करून अंड फोडून घालावं. त्यावर चिमूटभर लाल तिखट पावडर, चिमूटभर चाट मसाला आणि थोडंसं मीठ घालावं. थोडीशी कोथिंबीर घालावी. अंड हलकसं शिजत आलं की त्यावर ब्रेडचा स्लाइस ठेवावा. मग ब्रेड स्लाइस उलटवून खरपूस भाजून घ्यावा. मग भाजलेला ब्रेड एका प्लेटमध्ये घेऊन त्याचे तुकडे करून घ्यावेत. त्यावर थोडा बारीक चिरलेला कांदा आणि चिमूटभर चाट मसाला घालावा. खरपूस कुरकुरीत अंडा खांडोळी खाण्यासाठी तयार आहे. पश्चिम महाराष्ट्रातली ही अस्सल नॉनव्हेज थाळी छान भरलेली आहे. खरडा चिकन आहे, त्याच्यानंतर कबाब आहेत, त्याच्यानंतर अंड्याची खांडोळी आहेत. असे वेगवेगळे पदार्थ आहेत आणि सोबत आहे बाजरीची भाकरी आणि जिरा राईस. अजून काय पाहिजे? मधुराजी, खूप मनापासून आभार. मनापासून धन्यवाद. आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतातले पदार्थ पाहिले आणि सगळ्या पदार्थांमध्ये जी काही तुमची मातब्बरी आहे ना ती फार कमाल आहे. थँक्यू. पश्चिम महाराष्ट्राच्या या पदार्थांसह आज आपण घेऊया निरोप. भेटूया पुढच्या भागात. पाहत रहा झी मराठीवरती या ताजा आणि गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.